कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. त्याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे. मी मराठीच्या मुद्द्यावर भांडत असेल तर मला मराठी आली पाहिजे. मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे, माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे, माझी मुलं सुना नातवंड यांना मराठी आलं पाहिजे. मंत्रिपद येत असतात जात असतात, हे काही ताम्रपट घेऊन कोणी येत नसतं. आणि मंत्रिपदासाठी हपापलेली व्यक्ती मुंडे साहेब नाही आहेत. हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती टीका करताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा अजित पवारांसोबत नसणार. ओबीसी समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक जी आहे ती 4 तारखेला मुंबईमध्ये बोलवलेली आहे. लक्ष्मण हाकेंनी मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलोय की मी या विधानसभेच्या या विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे, जिल्हा परिषद शाळेचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडणार. कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. त्याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे. त्यामुळे दुर्जन प्रवृत्तीच्या व्यक्तींबद्दल अधिक न बोललेलं चांगलं. आणि कशाला सकाळी सकाळी माझ्या तोंडून मुक्ता फळं उधळत आहेत. लक्ष्मण हाके मात्र तुमच्या नेत्यांवरती मुक्ता फळं उधळतात. शाळांचा मुद्दा उपस्थित करणार आहात तुम्हाला त्याच्यामुळं जास्त जरा ते आउटडेटेड बॅटरी आहे. शाळांचा मुद्दा तुम्ही उपस्थित लक्षवेधीच्या स्वरूपात करणार आहात. ग्रामीण अनेक शाळा आहेत, अनेक गावांमध्ये शाळाच नाहीये, काही गावांमध्ये प्राथमिक शाळा सुद्धा उपलब्ध नाहीये. आणि दुसरीकडे राज्य शासन मात्र भाषा सूत्र लागू करण्याचा विचार आतापर्यंत करत ज्या आहे ते व्यवस्थित शिकवायचं नाही आणि नवीन काहीतरी लादायचं असल्याचा प्रकार दिसतोय. जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती, महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती काही ठिकाणी प्रचंड दयनीय आहे. 1ली ते 5वी पर्यंत 10x10च्या मंदिराच्या सभामंडपात काही ठिकाणी शिकवणी घेतल्या जाते. आणि हे फार वाईट चित्र आहे. आमच्या म्हणजे CSR फंड काही ठिकाणी उपलब्ध असतो, काही ठिकाणी नसतो. काही ठिकाणी CSR फंड मधून शाळा खोली दुरुस्तीचं काम सुरू आहे. पण शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या समोर आज मला वाटते त्या संदर्भातच एक लक्षवेधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या शिकस्त झालेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या नावारूपास आणण्याकरता, कारण मराठी भाषेचा मुद्दा जितका महत्वाचा, मराठी माणसाचा जितका महत्वाचा, तितका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा. आणि मराठी भाषेवर ज्या लोकांना प्रेम आहे त्यांनी आपली मुलं, आपली नातवंड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकवावी, असं त्यांचा मला त्यांना आग्रह सुद्धा करावा वाटतो. मुख्यमंत्री यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याची 100% मी समर्थन करतो. मी मराठीच्या मुद्द्यावर भांडत असेल तर मला मराठी आली पाहिजे. मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे, माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे, माझी मुलं सुना नातवंड यांना मराठी आलं पाहिजे. घरात येणाऱ्या सुना असतील, घरातल्या महिला भगिनी असतील, त्यांना मराठी खाद्यपदार्थही करता आले पाहिजे. उपमा असेल, उकडपेंडी असेल, हे सगळं. नाहीतर फक्त मराठीचा मुद्दा, मराठीच्या गोरगरीब माणसाचा ते मानसिक शोषण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या, हे कृपा करून आता प्रत्येकाने बंद करावं. मी माझं असं आहे, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. मी स्वतः लोकशाहीमध्ये जगणारा माणूस असल्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ना. पत्रकारांसमोर तर मला मोकळं होऊ द्या. विधिमंडळात काही मला मर्यादा येतात, पण पत्रकारांसमोर व्यक्त होत आहेत. तुमच्या पक्षाचे आमदार आहेत सुनील अण्णा शेळके, त्यांच्यावरती संजय राऊतांनी आरोप केला आहे. सुनील अण्णा शेळके सरकारला मी सांगतो, सुनील अण्णा सोबत मी आता 10 मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो. रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे, त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्याचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खरेदीचा असेल तो चालतो. ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनात ते संभ्रम निर्माण करतील. आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाही. तसंच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता, त्याचं पुढे काय झालं? तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला. आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे, ते कारवाई करतील. क्षीरसागर काय म्हणतात त्या बोलण्याला अर्थ नाही. क्षीरसागरचे त्या आरोपीसोबत काय संबंध आहे ते क्षीरसागरांनी जाहीर करावं. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याच्या संदर्भात स्वतः दमानी या ताईंनी ट्विट केलेलं आहे. ते तिथल्या बीडचे पालकमंत्री जे आहेत आदरणीय अजितदादा, त्यांना आम्ही पण विनंती करतो की
की संदीप क्षीरसागरच्या सोबत सहआरोपी उमा किरण कोचिंग क्लासेसचा जो दिसतोय त्याचे कॉल डिटेल्स काढा, तो सरेंडर कसा झाला या प्रश्नाची उत्तरं द्या ना. अहो तुम्ही मुंडे साहेबांचं मंत्रिपद केलं, मंत्रिपद येत असतात जात असतात, हे काही ताम्रपट घेऊन कोणी येत नसतं. आणि मंत्रिपदासाठी हपापलेली व्यक्ती मुंडे साहेब नाही आहेत. त्यांनी याबाबत कुठली दोष नसताना ज्या पद्धतीने अलिगेशन केलं गेलं, बजरंग सोनवणे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, ह्या लोकांनी फक्त अखंड तांडव केला. मग आता एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट तुमच्याकडे पण आहे. स्वतः एवढे तुम्ही निपक्ष आहात ना, मग होऊ द्या ना तुमचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड येऊ द्या की तो सहआरोपी तुमचा कोण लागतो. तेव्हा मुंडे साहेबांनी केलेली मागणी रास्त आहे आणि मुंडे साहेबांच्या सोबत आम्ही आहोत. काल आणि परवा भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जे पक्षप्रवेश झाले त्या पक्षप्रवेशात काल त्यांची जी राष्ट्रवादीची सरकारी बैठक असते त्या बैठकीमध्ये स्वतः अजितदादा असं म्हणाले कळतं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून द्यायचा आहे, जास्तीत जास्त आपला पक्ष वाढवायचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या जास्तीत जास्त आपल्याकडे कशा येतील यासाठी प्रयत्न करायचा. नाही, नुसतं पक्षवाढी संदर्भात किंवा निवडणुका संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच चर्चा होते असं नाही. भाजपच्या बैठकीत काल रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले, नितीन गडकरी साहेब होते, मुख्यमंत्री होते, त्यांचे भाषण तुम्ही बघा. शिंदे साहेबांच्या सेनेत सुद्धा पक्षवाढी करता आपापल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आम्ही आमचं पक्षवाढीसाठी काम करतो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये इन्कमिंग काल बघितलं असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी माजी आमदार विजय भांबळे साहेबांचा काल पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काम करायला चांगला स्कोप निर्माण झालाय. त्या अनुषंगाने आमचे पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे प्रमुख हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. भाजपचे ज्येष्ठ नेते यांचं काल एक पुस्तक आहे, ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांनी त्रास हा काँग्रेसच्या लोकांनी दिला. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा त्यांना जास्त त्रास काँग्रेसच्या लोकांनी दिला आणि म्हणून त्यांचा मृत्यू लवकर झाला असं त्यांचं एक वक्तव्य आहे. त्रास दिल्यानं मृत्यू होतील एवढे बाबासाहेब काही सामान्य नव्हते. शेवटी त्यांना शारीरिक मर्यादा होत्या. किरीन रिजिजूंनी कोण्या अर्थाने वक्तव्य केलं ते मला माहित नाही. मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणाविरुद्ध राहिलेली आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. पण त्यांच्या त्रासाने त्यांचा मृत्यू झाला हे म्हणणं मला असं वाटते हे साजेसं नाही असं मला वाटतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.